माननीय अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही, त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्याच्यावर मी माहिती घेऊन बोलेन। पण आपची भूमिका काय आहे किंवा सरकारची भूमिका काय आहे? सरकारची भूमिका पक्की आहे। मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे। आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही। तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीने सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे। इतर भाषांचा इथे सन्मान आहे, इतर भाषांचा इथे सन्मान आहे। कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही, कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो, त्याच्यामुळे तो सन्मान आहेच। आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे। घ्या लक्षवेधी घ्या 5 लक्षवेधी क्रमांक 5। महोदय, मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि हेच आमचं पण म्हणणं आहे। आता आपण पुढे गेलो आहोत, परत ते सगळेच चालू करणार। अध्यक्ष महोदय, आभार मानू दे। अध्यक्ष महोदय, मराठीच्या विषयावर आभार मानतोय, 1 मिनिट बोलू द्या। विरोधी पक्ष जर आभार मानत असेल तर पोटदुखी आहे का? आपण मानलेले आभार मी रेकॉर्डवर घेतलेले आहेत आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो। चला पुढे लक्षवेधी क्रमांक 5। लक्षवेधी क्रमांक 5 महोदय, लक्षवेधी क्रमांक 5। नितेश राणेजी, त्यांनी आपले आभार मानले नाहीयेत, मुख्यमंत्र्यांचे मानले आहेत। आपण बसा, चला। लक्षवेधी क्रमांक 5। अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, माझ्या मावळ मतदारसंघातील तळेगाव दाभाडे शहरात इंद्रायणी महाविद्यालय या संस्थेला 1976 साली महसूल विभाग बावनकुळे साहेब चला चालत कोण घेत आहे? लक्षवेधी 5 तुमची आहे, बोला लवकर, पुकारा ना। लक्षवेधी क्रमांक 5 मी पुढे जाई ना, पुकारली मी साहेब। बावनकुळे साहेब चालू करा। लक्षवेधी क्रमांक 5। अध्यक्ष महोदय, इंद्रायणी महाविद्यालयाला सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे। भैयाजी जोशींच्या वक्तव्यावर चर्चा सुरू असताना विधानसभेमध्ये गोंधळ झाला, त्याच्यामुळे विधानसभा जी आहे ती 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या